आणि दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला स्टार 11 तलवली आणि BCC बोरिवली हे दोन संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर लक्षात द्या फक्त 15 मिनिटाचा वेळ आणि जर जास्त वेळ खर्च होत असेल तर पंचांना सुद्धा मी विनंती करतो की आपण खेळाडूंना जास्त एकत्रित येऊ द्यायचं नाहीये. शुभम आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला आहे रोहित आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज निखिल पाटील. लेट्स प्ले गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. स्पर्धेला सुरुवात करतो. आजच्या दिवसाचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू मात्र हाताळेल गोलंदाज निखिल पाटील. पाहू शकाल फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये नक्कीच दोन फिल्डर अगदी डीपमध्ये आहेत. लॉंग ऑनवरती तुम्ही पाहू शकाल सुतार आहे. मिड विकेटला सुद्धा तुम्ही पाहू शकाल फिल्डर सज्ज आहे. आणि पहिला चेंडू पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि काय जबरदस्त सुरुवात या स्पर्धेला केलेली आहे. फलंदाज शुभमने चेंडूला पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भीमर चेंडू मात्र हाताला गेला आणि त्याच्यावरती मात्र जबरदस्त प्रहार 1+4 फायफर इथे मात्र पाहायला मिळाला. आणि पुढील चेंडू मात्र असणार आहे फिर हिट. जबरदस्त आगाज. आपल्या डावाला चांगली सुरुवात केली शुभमने. ओहो पुन्हा एकदा फुल टॉस अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला मात्र पाठवलाय. दन दन कर चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. वाहौली के लिए क्या, अगर हम तो बहुत अच्छी शुरुआत, एक गेंद हुई और स्कोर हुआ इस वक्त 9 रन. प्राइस के तौर पर पहली बीमर गेंद कर बैठे थे गेंदबाज और उसका भरपूर लाभ उठाया था बल्लेबाज शुभम ने. 9 पर पहुंचा स्कोर जय हनुमान वाहौली का. आज का पहला दिन, पहले दिन का पहले ओवर का पहला मैच. चांगली वापसी पाहायला मिळाली निखिल पाटील कडनं. पहिल्या 2 चेंडूवरती पाहिलं तर नक्कीच खराब लेंथ पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू पाहिला आपण. पाहू शकाल या ठिकाणी दोन कॅमेऱ्याच्या साईडने मात्र या स्पर्धेचं चित्रीकरण आपण पाहतोय SK एंटरटेनमेंट. आणि नक्कीच आता मात्र ही वाहिनी आपण जर पाहिली तर पूर्णपणे बहुचर्चित होत असताना, कारण आपण जर चित्रीकरण जर पाहिलं तर क्लीन अँड क्लिअरिटी हे वैशिष्ट्य आहे या वाहिनीचं. आणि आता मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही वाहिनी पाहायला मिळत असते. हो पुन्हा एकदा फुल टॉस. कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतोय आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसातील हा पहिला विकेट. षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक. पहला छक्का आता हुआ इस वक्त एकता ट्रॉफी 2022 का शुभम के बल्ले से. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे शुभम. जय हनुमान वाहौली इस मैदान पर हमेशा अच्छा परफॉर्म करती है. वाफाले ट्रॉफी में रनर अप रही थी. स्कोर इस वक्त तेजी से पहुंचता हुआ 15 रनों पर. पहले ओवर का खेल चल रहा है. इस मर्तबा बहुत खूबसूरत स्ट्रोक. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे है, लेकिन मस्तक के कहीं ऊपर से चली गई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए. दो गेंदों में 2 छक्के लगाए. छक्कों की हैट्रिक पर आए अब शुभम. और अगर छक्कों की हैट्रिक करते हैं तो आसिफ चिमनाट की तरफ से 500 रुपए का इनाम है. देखना है एकता ट्रॉफी की पहली छक्कों की हैट्रिक होती या नहीं. ओहो या ठिकाणी संधी होती. ओरपीस छेड होता, परंतु थोडासा दूरवरून खेळण्याचा फटका प्रयत्न केला. पण रिप्लेमध्ये पाहू शकाल थोडीशी बॅकफुटला गेले होते आणि दूरवरून आणि चेंडूवरती मारले तर नक्कीच थोडीशी नजर सुद्धा हटवली. आणि त्याचमुळे मात्र चेंडूवर शुभम मात्र फटका एक्झिक्यूट करू शकला नाहीये. परंतु सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. 21 धावा बिनाकडे मोबदल्यात. हो या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरच जबरदस्त फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र फ्लाय झालाय. शतरंज अरबाज मात्र नक्कीच चेंडूचा पाठलाग करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु जोपर्यंत नक्कीच स्वप्नील पाटील चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत 3 धावा मात्र त्याने पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. आणि नक्कीच नबील तू म्हटलं की या मैदानावरती रिझल्ट खूप छान आहे वावली संघाचं. कारण ज्यावेळी आपण पाहिले दलेपाडा संघाने या मैदानावरती स्पर्धा आयोजित केली होती, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र जय हनुमान वावली संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केलं.
आणि इथे सुद्धा मात्र पाहिले तर चांगली सुरुवात पाहायला मिळते. या एकही गडी न गमवत असताना 24 धावा धाफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच या ठिकाणी आपण एक मेगा सन्मान करणार आहोत, कारण विलेत वेल काढून या ठिकाणी चंदे मॅडम नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. मी अनिलजी जाधव आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वैशालीताई चंदे मॅडम यांना मात्र सन्मानित करायचं आहे. उपदारमाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकाल. मॅडमचे देखील सुपुत्र राहुलजी चिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र पाहिलं तर तुम्हाला मोठी स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळणार आहे. अंबी कांदलीकर चषक आणि ती स्पर्धा फ्री एंट्री असणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल हा मेगा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या वतीने. मॅडम आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. लौट चलते हैं मैदान की ओर। एक ओवर का खेल समाप्त हुआ है। स्कोर इस वक्त 24 रन। सुबह के सत्र में पहले मुकाबले में बहुत अच्छी शुरुआत मैं कहूंगा योगी पहले बल्लेबाजी करते हुए वाओली की। स्वप्नील पाटील आता मात्र दुसऱ्या षटकात सुरुवात करतो. या शॉर्ट पिच चेंडू होता, हुकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, परंतु नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं हजिटेशन पाहायला आपल्याला. चेंडू मात्र या ठिकाणी ट्राबद्दल अगदी फाईन बाउंड्रीच्या दिशेने आणि या ठिकाणी नक्कीच मॅडम रजा घेत असताना या परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, नक्कीच शिंदे फॅमिली म्हटलं तर नक्कीच त्यांचा मोलाचा वाटा असतो. ही शिंदे फॅमिली तुम्हाला पाहायला मिळू शकेल. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही जर कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये नक्कीच विष्णुदादा शिंदे असतील, राहुलजी शिंदे असतील किंवा वैशालीताई मॅडम असतील, नक्कीच त्याची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय मिळत असते. यापुढची लढत असेल एकविराजपूर भादाणे विरुद्ध अमरस्फोट कासने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. तर भादाणे संघ आलेला आहे. अमरस्फोट कासने संघाला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित यावं, कारण आज सर्व सामने तुम्हाला 3-3 ओव्हरचे पाहायला मिळतील. हो या ठिकाणी चेंडूला येऊ दिलं, वेट अँड पुश, जबरदस्त फटका मिड विकेटच्या बाहेर जात असताना 7 धावांसाठी षटकार. बहुत बढ़िया स्ट्रोक, गेंद के आने का इंतजार किया था, निगाहें जरा भी नहीं हटाई और बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेल दिया मिड विकेट के ऊपर से। गेंद जा रही है जा रही है जा रही है और चली गई बाउंड्री लाइन के बाहर। बहुत ही सुंदर टेलीकास्ट आप तक पहुंचा रही हमारी टेक्निकल टीम एसके एंटरटेनमेंट। इनका तो बस काम ही एंटरटेनमेंट करना है। या ठिकाणी पाहू शकाल जबरदस्त चेंडूची फेकी, यॉर्कर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच आपला जो स्ट्रोक होता तो मात्र चेंज केला फलंदाज रोहितने आणि मात्र डॉट चेंडूची मात्र सांगता होत असताना धावसंख्या 3 अर्थात 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सरळ बॅटने लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. योग्य त्यावेळी मात्र चेंडूवरती झेम घेतली त्या ठिकाणी. तोपर्यंत फलंदाजांनी तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. नक्कीच मित्र म्हणेन की आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवलेल्या आहेत फिल्डरने. पाहू शकाल रिप्लेमध्ये जबरदस्त कमिटमेंट. बिल्कुल वेट एंड वॉच वाला सिस्टम था वहां पर भी योगी, हमने देखा जिस तरीके से गेंद को फील्ड किया था. आणि मात्र या ठिकाणी लेट ग्लास करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाऊन अगदी शरीराचा वेध घेतोय, पण त्याचा लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शर्यतीने मात्र सिंगलच्या वतीने धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. पाहू शकाल योग्य निर्णय. पंचाकडे मात्र लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु फलंदाज तर अगदी ऑस्टमच्या भरपूर बाहेर सफल झाले होते. योग्य निर्णय पंच रमीज रईस यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कुठेतरी विकेट्स घेणं फार गरजेचं असेल गावदेवी स्पोर्ट्स आपल्या संघाला, परंतु बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळतो. या परफेक्टली मिडल ऑफ द बॅट दोन्ही फलंदाज या ठिकाणी चेंडूला मिडल करतायत. आणि नक्कीच असं वाटतं की त्याची डोळ्यांची जी रोशनी आहे ती आता मात्र या ठिकाणी वाढली जाते, ज्याप्रमाणे चेंडूला मात्र ते मिडल करतायत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा धाफलकावर. आणि त्यानंतर आपण जाऊया पुढील जे आपण सन्मान आहे त्या ठिकाणी सन्मान संपन्न करणार आहोत. दरम्यान सन्माननीय रमेशजी जाधव साहेब आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करूया. मिस्टर कुमार जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण
रमेश जाधव यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. पाहुण्यांची नक्कीच आपण पाहिली तर मांदियाली पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस उद्घाटन या मॅच सुरू आहे सापे विरुद्ध वाहुली. तुम्ही एन्जॉय करता मित्रांनो एकता ट्रॉफी 2023. आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. रमेशजी जाधव ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांना आपण मिस्टर कुमार जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद काका, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुढील आपण सन्मान करूया. सन्माननीय चंद्रकांतजी कदम आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मी हा सन्मान करण्याची विनंती मिस्टर अजय चव्हाण आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांत कदम यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. चंद्रकांतजी कदम यांना आपण नक्कीच या ठिकाणी सन्मानित करतोय. मिस्टर अजय चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. एकता ट्रॉफी 2023 मध्ये नक्कीच आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण सन्मानित सुनीलजी पाटील यांना सन्मानित करूया. वाहुली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि जय हनुमान वाहुली संघाचे सर्व आहेत. चेंडू हवेत आणि नक्कीच कुठेतरी विकेटची आवश्यकता होती, तो विकेट्स प्राप्त करून दिला गोलंदाज अनुजने आपल्या संघाला. शुभमला आता मात्र मैदान सोडावं लागेल आणि मिस्टर आसिफ चिमनाट यांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पाटील यांना सन्मानित करत आहोत. सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली तर 37 आणि 37 मध्ये पाहिलं तर वैयक्तिक 27 धावा आपल्याला शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज येतो या खेळपट्टीवरती प्रणित येते तिसऱ्या क्रमांकावर. शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला मात्र या ठिकाणी लॉंग ऑन सीमारेषा करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु तिथे होते ओमकार माली. चूक केली नाहीये. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरी सफलता इथे मात्र प्राप्त केली गोलंदाज अनुजने. जबरदस्त वापसी. दोन गडी बाद 37 धाबा फलकावर. पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर नक्कीच 24 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर स्वप्नीलने 13 धाबा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाचा जर आपण विचार केला तर आता मात्र गोलंदाज अनुज विकेट्स हॅट्रिक वरती आहे. चांगली वापसी पाहायला मिळाली गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने. बिल्कुल तीसरे ओवर में अब अच्छी वापसी की है. 2 लगातार बल्लेबाजों को पवेलियन में भेजा है. यहाँ से अब रनों पर थोड़ी सी रोक लगानी होगी. हो, स्लाइस केलाय चेंडूला, परंतु व चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी थर्ड मॅन आणि फर्स्ट स्लिप मध्ये मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं आपण सचिनच्या वतीने. नक्कीच त्या ठिकाणी जर थोडी सुद्धा जरी चूक झाली असती तर आय थिंक चेंडू अगदी सीमरेषेच्या बाहेर निघून गेला असता, परंतु पाहू शकाल चांगली फिल्डिंग सचिनच्या वतीने. ऐसे लगा कि गेंद उनसे जाके टकराई. शॉट सिलेक्शन जो था योगी बहुत बढ़िया था. नक्कीच आणि ह्या फटक्यात जाणून बुजून खेळला होता त्या ठिकाणी समीरने. मिथून आहे त्या ठिकाणी आणि मात्र ही लाईन जर पाहिली तर कुठेतरी चुकीची आपल्याला पाहायला मिळाली, कारण थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव पाहायला मिळाली. रोहितने सुद्धा मात्र नक्कीच चांगली बॅटिंग केली आहे. त्यांनी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत नक्कीच 8 धावा जोडलेल्या आहेत. इसके बाद अगला मुकाबला एकवीर बादाने बनाम अमर स्पोर्ट्स कासने के बीच. दोनों टीमों के कप्तान आपको टॉस के लिए रेडी रहना है.
या ठिकाणी मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर येईपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या धावचा प्रयत्न, थोडंसं हेजिटेशन पाहायला मिळालं. नक्कीच संधी होती विकेट्स प्राप्त करण्याची, परंतु यष्टीरक्षक निखिल पाटीलला मात्र चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही आणि त्याचमुळे मात्र जिथे एकेरी धाव होती तिथे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल कुठेतरी संधी होती, कारण फ्रेममध्ये सुद्धा नव्हता फलंदाज रोहित, परंतु नक्कीच त्या ठिकाणी सुरक्षित आहे खेळपट्टीवर. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 41 धावा त्या फलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे ते पहिल्या डावातील. ओहो, फटका जबरदस्त अगदी टाकावरला गॅप मधून चेंडू माझा ट्रॅव्हल झालाय, थांबणार नाही चेंडू. आउटफील्ड टणक आहे आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. इस मैदान की यही खासियत है कि जब भी मैचेस होते हैं रन बहुत ज्यादा बनते हैं। वाफाले के टूर्नामेंट में भी हमने देखा 3 ओवर में 70 से 80 रन के टारगेट भी देखे उस स्पर्धा में। इस मर्तबा ये गेंद को पुल कर दिया और सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। काय फटका सजवला या ठिकाणी, असं वाटतं की वारंवार पाहतच राहावं. अगदी जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पाहू शकाल. काय जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये मात्र चेंडूला कैद केलाय आणि पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र या ठिकाणी समाप्त होत असताना नाणेफेकी नक्कीच गमावली, परंतु नक्कीच पाहू शकाल प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी जय हनुमान बाहुली संघाने एकूण धावा जोडल्या 51. 52 धावांचा इथे पाठलाग करावा लागेल आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला. तर पुढील आपण सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एकविरा स्पोर्ट भादाणे संघ आलेला आहे, अमर स्पोर्ट काचने संघ सुद्धा आलेला आहे आणि या नाणेफेकी उडवण्याच्या अगोदर दोन्ही विनंती करतो की आपण प्रथमतः कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. तर या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांत कदम आणि मिस्टर रमेशजी जाधव यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्त्यापर्यंत नाणेफेकी आजच्या दिवसातील दुसरा सामना अमर स्पोर्ट कासने विरुद्ध एकविरा स्पोर्ट भादाणे. तुम्हाला प्रथम मी नाणं दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल केलेली स्पर्धा आहे अर्जुन 11 एकता ट्रॉफी 2023. तर भाताणे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत एकता ट्रॉफी 2023. क्या बात आहे, जशी मागणी तसं पुरवठा या ठिकाणी लाभलेला आहे आणि राजेश पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला शीतबे लाभलेला. आपण टॉस विनिंग कॅप्टन शीतबे या ठिकाणी वितरित करूया. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय का आपण पुन्हा जाऊन आता वरती असं नसतं व्हायचं आहे. टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय? बॅटिंग. बॅटिंग का स्वीकारली, याचं काही पाठीमागचं कारण वगैरे नाही, असंच. मग बॅटिंग करताना कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल? 3 ओव्हरची मॅच आहे, 40-45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. सर्व सगळं ताकदीने उतरलं की काही खेळाडूची अनुपस्थिती आहे? नाही, सर्व संघ आहे. आणखी तुम्हाला विजयसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही टॉस जिंकलास तर आपला निर्णय काय असतं? बॅटिंगच केली असते. आणि तुम्ही सुद्धा batting स्वीकारणार होते? हो, बॅटिंगच करणार होते. याच्या आधी आम्ही 2 टाइम त्यांच्याकडून पराभूत झालेलो आहे. या टायमाला काहीतरी गेम चेंजेस. म्हणजे आतापर्यंत तुमच्या दोघांमध्ये पाहिले तर त्यांची सरसी आहे आणि मात्र हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला गोलंदाजी करायची, कुठपर्यंत त्यांना मात्र थांबवण्याचा प्रयत्न असेल? 30+. आणि त्यासाठी काय प्लॅन असेल, कल्पेश शेलके आहेत की नाही?
हो आहेत ते. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेकी जिंकलेली आहे या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट भादाडे संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर आपण जाऊया संदीप पटेल टॉस बॉक्समधून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक नबील देवकर. थँक्यू. थैंक यू योगी। पहली गेंद शुभम की लेग स्टंप से बाहर वाइड घोषित किया अंपायर ने। दोनों ही सलामी बल्लेबाज निखिल और सचिन पारी की शुरुआत के लिए 52 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। दोस्तों एकता ट्रॉफी में आप सभी का हार्दिक स्वागत है। पुरजोश खैर मकदम है। इस मर्तबा खोद के निकाला था बॉलर बैक ड्राइव, बढ़िया गेंद, कोई रन नहीं, डॉट गेंद। स्कोर 1 रन 52 के लक्ष्य का पीछा कर रही है आई गांव देवी स्पोर्ट्स सापे। आज के दिन का यह पहला मुकाबला, इसके बाद दूसरा मुकाबला भादाने बनाम अमर स्पोर्ट्स कासने। इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, हल्की सी अपील, डॉट गेंद। एक डॉट गेंद अब दबाव बढ़ाएंगी बल्लेबाजी टीम पर। 52 रनों का लक्ष्य है। हालांकि इस मैदान पर हमने 3 ओवर में 70 से 80 रन चेसिंग भी देखे हैं। इस मैदान का कोई आकलन नहीं कर सकता है। इस मर्तबा डाउन द ग्राउंड खेलना चाहते थे, फिर एक बार बीट हुए, फिर एक बार डॉट गेंद। अब पूरी तरीके से चार्ज नजर आ रही है इस वक्त जय हनुमान वावली स्पोर्ट्स। बांधे रखा है अब तक। शुभम आज बहुत बढ़िया परफॉर्म कर रहे हैं। पहले बल्लेबाजी में, अब गेंदबाजी में, पावर प्ले में इस तरीके की गेंदबाजी तारीफे काबिल। केवल 1 रन खर्च किया है, वो भी एक्स्ट्रा के रूप में। 3 लगातार डॉट गेंदे। बल्लेबाज निखिल अब दबाव में। इस मर्तबा पैरों में गेंद तो बाउंड्री की सैरों में गेंद, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बढ़िया वापसी की है लगातार 3 डॉट गेंदों के बाद। देखिए किस तरीके से पैरों में गेंद की थी और बहुत खूबसूरत स्ट्रोक पैरों के सामने से डीप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। इस छक्के की मदद से स्कोर 7 पर पहुंचा और इसी तरीके की बल्लेबाजी करनी होगी। ईंट का जवाब पत्थर से देना होगा अगर इस मैच को जीतना है तो। इस मर्तबा गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, अच्छा कैच और पहला झटका। निखिल की पारी समाप्त। 4 गेंदों पर निखिल ने 6 रन बनाए और पवेलियन की तरफ लौटते हुए। मेरा साथ निभा रहे योगेश पाटिल इस वक्त कमेंट्री बॉक्स में, जिन्होंने अपनी एक अलग छवि छोड़ी है टेनिस क्रिकेट में। पड़गा परिसर हो या फिर उसके बाहर हो, योगी पाटिल का आवाज हमेशा गूंजता है। वो भी क्या जमाना था योगी, जब खेत में टूर्नामेंट होती थी और भोंगे पर कमेंट्री करना पड़ती थी। क्रिकेट कितना बदल गया है, ये सारा श्रेय हम स्पॉन्सरों को देंगे, क्योंकि स्पॉन्सर ही नहीं रहते तो योगी इतने बड़े बड़े टूर्नामेंट कराना आसान नहीं होता था। कई जगह तो ऐसा भी हुआ है कि आधी फीस लेकर भी कराए है। वो भी एक अलग मजा था। इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, तेज निकल गई गेंद विकेट कीपर के पास डॉट के रूप में। इसी के साथ ओवर की समाप्ति। स्कोर केवल 7 रन 1 विकेट के नुकसान पर आई गांव देवी स्पोर्ट्स सापे का 52 के लक्ष्य का पीछा कर रही है एकता ट्रॉफी में अपने पहले मुकाबले को जीतने के लिए। संत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने. कारण आपण जर पाहिलं तर 52 धावांचा पाठलाग करायचा होता, तर आणखी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त धावा येणं गरजेच्या होत्या. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभमचं, ज्याने अतिशय सुंदर कामगिरी केली. 7 धावांचा त्यांनी षटक हाताला 1 विकेट प्राप्त केला आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी आपण विचार केला तर अजूनही 25 मात्र या ठिकाणी
निशान को मोर्चे पर लगाया गया गेंदबाजी के लिए, सामना करेंगे सचिन। इस मर्तबा सीधे बल्ले से खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर गेंद के नीचे, कोशिश बहुत बढ़िया थी लेकिन कैच छूटा है वहां पर। इस बीच 2 रन पूरे किए, स्कोर 9 पर पहुंचा है। 1 विकेट के नुकसान पर 52 के लक्ष्य का पीछा करी। यहां से अब बाजुओं को खोलकर बल्लेबाजी करनी होगा अगर इस लक्ष्य को पूरा करना है तो। निशांत वाफा लैंड से इस मर्तबा गेंद थी, मोड़ दिया गेंद को, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, एक की निगाहें दूसरे ने आकर कैच को लपक लिया। शुभम, आज तो मुझे ऐसा लग रहा है हर जगह पर शुभम ही नजर आएंगे आई गांव देविशा सापे को। दूसरा झटका लगता हुआ, इस वक्त शांत माहौल नजर आ रहा है प्लेयर्स पवेलियन में। जिस तरीके से सापे के बल्लेबाज आउट होकर पवेलियन की ओर लौट रहे, रन अभी भी आजादी से बने नहीं है, केवल 9 रन बने और 52 का लक्ष्य है। इसके बाद अगले मुकाबले में हम एक्शन में देखेंगे भादाने बनाम कासने, उसके बाद धनेश 11 कुकसे वर्सेस वाशेरे बी। ओहो, व्हाट अ टफ फाइट मैच। वाशेरे बी एक उभरता हुआ नाम है अब पीटीसी क्रिकेट में, बड़ी बड़ी टीमों को शिकस्त दे रही है टीम। उसके बाद हम एक्शन में देखेंगे आदित्य पड़गा वर्सेस मितेश 11 क्रून। अमर स्पोर्ट्स कासने के कैप्टन आपको कमेंट्री बॉक्स में आकर संपर्क करना है। इस मर्तबा लो फुल टॉस, गेंद मोड़ दिया गेंद को, गेंद जाड़ी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। इस मर्तबा फिर एक बार लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे और तीसरा झटका लगता हुआ सापे स्पोर्ट्स को। 15 रनों पर 3 झटके, दूसरी ओवर का खेल चल रहा है। नए बल्लेबाज सिद्धांत जा रहा है बल्लेबाजी के लिए। आठ गेंदे और 37 रन, लगातार हवाई फायर करना होगा अगर इस मैच को जीतना है तो। और आते ही गेंद को स्वंग कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर गेंद के नीचे और बाउंड्री लाइन पर अच्छा कैच अंजाम दिया। अब वैसे भी करो या मरो की स्थिति है इस वक्त सापे स्पोर्ट्स के लिए। एक तो गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाना होगा या फिर बल्लेबाजों को लगातार अंदर बाहर करना होगा। 7 गेंदे अब 37 रन। इसके बाद अगला मुकाबला भादाने बनाम अमर स्पोर्ट्स कासने के बीच, जहां टॉस जीता है भादाने ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। लक्षात सुद्धा अमर स्पोर्ट्स कासने संघ आपल्या कॅप्टनला प्लीज विनंती करतो की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। बैटिंग करने का फैसला किया है भादाने ने अगले मुकाबले में टॉस जीतकर। नए बल्लेबाज अक्षय जा रहे हैं, 7 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 37। और गेंदबाज निशांत इस वक्त विकेटों की हैट्रिक पर है, देखना हैट्रिक पूरी करते हैं या नहीं। इस मर्तबा बोल्ड, पहली विकेटों की हैट्रिक
वाओली के निशान के नाम एकता ट्रॉफी 2023 में। अब तक 4 विकेटें लिए इन्होंने इस ओवर में। बहुत बढ़िया गेंदबाजी, हालांकि एक छक्का जरूर लगा था, उसके बाद लगातार 3 गेंदों में 3 विकेटें। 2 ओवर की समाप्ति, स्कोर 15 रन। निशान ने मानो बल्लेबाजों की कमर तोड़ दी इस वक्त, जिस तरीके से उन्होंने गेंदबाजी की है। 8 रन खर्च किए और 4 विकेटें ली। विकेटों की हैट्रिक निशान के नाम जय हनुमान वावली के। बहुत बढ़िया गेंदबाजी। सागर को मोर्चे पर लगाया गया है तीसरे ओवर के लिए। इस मर्तबा थोड़ा सा अपने उंगलियों को घुमाया था, घूमती हुई गेंद पहुंची थी। बैट से टकराने के बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई नॉन स्टॉप पर। ये देखिए, इस चौके की मदद से स्कोर 19 पर पहुंचा है। सापे से जितना दिल्ली दूर है, उससे भी ज्यादा अब लक्ष्य से दूर नजर आ रही सापे। 5 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 32, 33। अरबाज सामना करेंगे सागर का। इस मर्तबा गेंद को स्वंग किया, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे आ रहे मिड विकेट पर और आसान सा कैच अंजाम दिया शुभम ने। दूसरा कैच अंजाम दिया है शुभम ने। एक तरफा भी ये मैच चलता हुआ। एकता ट्रॉफी 2023 का आज का पहला दिन, पहला मुकाबला चल रहा है वावली बनाम सापे के बीच। 52 के लक्ष्य का पीछा कर रही है वावली सापे टीम। अब बल्लेबाज भी धीरे जा रहे हैं। इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, तेज निकल गई गेंद डॉट के रूप में। अब केवल औपचारिकता रह गई है इस मुकाबले में। इस मर्तबा पटकी हुई गेंद थी, पुल करना चाहते थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। डॉट गेंद। इस मर्तबा पुल कर दिया गेंद को, गेंद जारी है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। डूबते को तिनके का सहारा हम कह सकते हैं।
इस मर्तबा खींच के मारा है फील्डर गेंद के नीचे, बढ़िया कैच। और इसके साथ इस मैच को जीत लिया वाहुली ने। कॉन्ग्रेचुलेशन वाहुली एंड हार्ड लक सापे स्पोर्ट्स। 25 रनों पर पारी समाप्त, 52 का लक्ष्य का पीछा करते हुए। इस मैच के मैन ऑफ द मैच है शुभम, जिन्होंने बहुत बढ़िया परफॉर्म किया। 27 रनों की पारी के लिए 1 ओवर किया, 1 विकेट, 7 रन और 2 कैचेस अंजाम दिए। आणि अमर स्पोर्ट कास्टने सांगला विनंती असेल की आपण फिल्डिंग लगेच सजवायची आहे, जास्त वेळ